बातमी समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसंदर्भात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेचच व्हायला हव्यात। निवडणुका घेणं माझ्या हाती असतं तर त्या मी उद्याच लावल्या असत्या, असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय। तर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी आता या संदर्भातली 6 मे 2025 रोजी होणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत। तोपर्यंत सरकारचं काय, कुणाच्याही हातात काहीही नाही, असंही फडणवीसांनी म्हटलंय। नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री आपण सविस्तर पाहूयात। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेचच व्हायला हव्या। अधिक काळ प्रशासकाच्या हाती त्या राहणं हे चुकीचंच आहे। महापालिका निवडणुका घेणं माझ्या हाती असतं तर त्या मी उद्याच लावल्या असत्या। पण सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 प्रकारच्या याचिका या संदर्भातल्या प्रलंबित आहेत। त्यात एक म्हणजे राहुल वाघ विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि दुसरी पालिका नगरपालिका अधिनियमातील याचिका। या दोन्ही प्रकारच्या याचिका एकत्रित झाल्या, त्यामुळे या संदर्भातला निर्णय झाल्याशिवाय निवडणुका लागू शकत नाहीत। 22 ऑगस्ट 2022 रोजी न्यायालयानं या संदर्भात जैसे थेचा आदेश दिला होता। त्यामुळे सुप्रीम कोर्टात आता पुढील सुनावणी या संदर्भातली 6 मे 2025 रोजी होणार आहे। त्यामुळे तोपर्यंत सरकारचं काय, कुणाच्याच हाती काहीही नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले।